बाबासाहेबांनी आयुष्याचे 22 वर्ष घालवले, म्हणजे कुठेतरी कमतरता आमच्यामध्येच आहे. आम्ही ही वास्तू लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडलो. आम्ही लोकांना सांगायला कमी पडलो की चला 6 डिसेंबरला तुम्ही जर चैत्यभूमीला जात असाल, तुम्ही बाबासाहेबांच्या पुस्तकांसाठी बांधलेल्या घराच्या इथे जात असाल, तर तुम्ही इथेही अभिवादनासाठी या. इथेही माझ्या मायमाऊलीचा संसार होता 22 वर्षाचा. बाबासाहेबांनी 1 नाही 2 नाही 22 वर्ष, म्हणजे एवढे वर्ष बाबासाहेब कुठेच कुठल्या ठिकाणी राहिले नाहीत. पण आपण कमी पडतोय. फक्त औषध 900 कार्यकर्ते तयार होतात, तेवढ्या पुरतं समाधान करतो, स्टेज लागतो, भाषण होतात, घरी जातो. इकडच्या लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे की अरे ज्या बाबासाहेबांमुळे जगाचा उद्धार करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळाली. जगामध्ये आज कुठेही जेव्हा क्रांतीचा एक लढा उभारला जातो तेव्हा जय भीम या शब्दाने उभा केला जातो. कार्ल मार्क्स आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफी जगभर पसरलेली आहे. आज त्याच तोडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगभर पसरतायत. परंतु ज्या महामानवाचे विचार जगभर पसरतायत त्या मुंबईमध्ये आपण आजही बाबासाहेबांना पराजित तर करत नाही आहोत ना. बाबासाहेबांना हरवणारी हीच मुंबई होती. बाबासाहेबांसाठी स्मशानभूमी नाकारणारी हीच मुंबई होती. माहिती आहे ना. 6 डिसेंबरला अभिवादन करताना ही लक्षात ठेवा. जे राजकारणी मंडळी आश्वासन देऊन गेले असतील की आम्ही हे करून ते करू, त्यांनी सांगावं, उत्तर द्यावी की 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का नाकारलं शिवाजी पार्क, का बाबासाहेबांना अंत्यविधी करू दिला नाही. आजही महानगरपालिका असू द्या किंवा इकडचे राजकीय लोक असू द्या, बाबासाहेबांबरोबर अस्पृश्यताचाच व्यवहार करतात. आणि म्हणूनच 6 डिसेंबरला 5 डिसेंबर आजपासूनच जगातील लोक जेव्हा भरलेल्या डोळ्यांनी चैत्यभूमीला शिवाजी पार्कला येत आहेत तेव्हा 5 डिसेंबरच्या रात्री यांचे सोहळे शपथविधीचे होतील. यांचा जातीवाद आजही संपलेला नाहीये. या अशा जातीवादी सरकारचा आपण निषेध केला पाहिजे. का त्यांना तो दुसरा दिवस सापडला नाही, का त्यांना 6 तारखेनंतरचा 7 तारीख सापडली नाही. त्यांना तर 6 डिसेंबरलाच घ्यायचं असेल मनामध्ये. का ते पण सांगते. 6 डिसेंबरला गालबोट लागावं म्हणून त्यांनी 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली होती. परंतु आंबेडकरी समाज आणि मुस्लिम समाज कधीही इतिहासात कधीही त्यांनी एकमेकांच्या डोक्यावर दगड फेकून मारले नाही. त्यांनी हातात हात घालूनच काम केलं. कधीही मुस्लिम समाज देखील 6 डिसेंबरला रस्त्यावर असायचा नमाज पढण्यासाठी, आजही असतो. आणि 6 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतो. परंतु दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून जातात. मुस्लिम समाज नमाज पढतो आणि आंबेडकरी समाजाला पाणी सरबत ज्या काही वस्तू देण्यासाठी उभा राहतो. यांचा प्लान सक्सेस नाही झाला. त्यांना तो शहीद दिवस 6 डिसेंबरला त्यांना अभिवादन करायचं होतं. परंतु 6 डिसेंबरला केला असता तर लोकांचा मार खाल्ला असता. त्याची हे म्हणून त्यांनी पूर्वसंध्येला घेतलाय. इतकं जातीवादी सरकार आहे. यांनी कधीही बाबासाहेबांच्या बाबतीत हे केलं नाही. बाबासाहेब 1956ला गेल्यानंतर बाबासाहेबांना 1999ला त्यांनी भारतरत्न दिला. आणि भारतरत्न दिल्यानंतर त्यांनी सोम्या गोम्याला भारतरत्न द्यायला सुरुवात केली. पैसे गाणाऱ्या बाईला भारतरत्न मिळतो. बँकसाठी पैसे कमावणाऱ्या माणसाला भारतरत्न दिलं जातं. म्हणजे त्यांनी भारतरत्नाची गरिमा कमी केली. अरे आम्ही कधीच बाबासाहेबांना विश्वरत्न करून बसलेलो. तुमच्या भारतरत्नाची बाबासाहेबांना गरज नाही. कधीच बाबासाहेब विश्वरत्नाच्या यादीत गेलेल्या. तुमच्या भारतरत्न हु इज द ग्रेटेस्ट आफ्टर गांधी. हे लोक काय करतात, रियालिटी शो राबवले होते. तुम्हाला माहित असेल, इथे बसलेली तरुण मंडळी आहेत. म्हणजे कोण गांधी नंतर ग्रेटेस्ट कोण, असं त्यांनी एक रियालिटी शो राबवला होता. आणि तुम्ही वोट करा, आपण वोट करत होतो. अरे आपली लायकी तरी आहे का बाबासाहेबांना ग्रेटेस्ट ठरवले. आणि वाय आफ्टर गांधी. अरे ज्या गांधीला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारावर सही केल्या नसत्या तर गांधी तेव्हाच गेले असते. पण माझ्या बापांनी मानवतावाद दाखवला म्हणून गांधीजी जास्त काळ जगला. नाही तर त्यांचं आंदोलन बाबासाहेबांची कामं कमी करण्यासाठीच होतं. म्हणजे बाबासाहेबांनी त्या गांधीजीला जीवनदान दिलं. त्यांचे वैचारिक मतभेद होते. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आजही जातीवादी मानसिकतेतून इकडचं राज्य सरकार असू द्या, इकडचं केंद्राचं सरकार असू द्या, फक्त तीर्थक्षेत्र पूजण्याने बाबासाहेब तुम्हाला आम्हाला भेटणार नाहीयेत. त्यांनी काय केलं, संविधानाच्या पाया पडायचं, जय भीम करायचं. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा एक एक गोष्टी खात्मा करत जायचे, त्याचे हात कलम जायचे. म्हणजे बाबासाहेबांचं संविधान म्हणजे झाड आहे. त्या झाडाच्या एक एक फांद्या कलम करत चाललेली आहेत ती लोक. आणि एक दिवस असं येईल की ते मुळावर खाऊ घालतील. आपल्याला वाटतं जाऊ दे, ठीक आहे ना, जय भीम तर करतायत, एवढं सोपं आहे का संविधान बदलणं. 395 कलमामधून किती संविधानांमध्ये किती संशोधन, 100 ते 106 जे संविधान संशोधन झालं 106 वेळा. म्हणजे किती तेरा आज बाबासाहेबांच्या संविधानावर घाला घातला जातोय. एक वेळ अशी येईल की ते लोक मुळावर घाव घालतील आणि आपण मात्र बघत राहू नक्की झालंय काय. आपण जर आताच पण जागृत झालो नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ नाही करू शकणार. कारण आता आपण इथे बसलेलो काही लोक तरी आहोत. आपण अभिमानाने सांगतो की
आमच्यासाठी महात्मा फुलेंनी असं केलं, शाहू महाराजांनी असं केलं, बाबासाहेबांच्या करण्याचं तर काय सांगावं. महासागराचं पाणी जेवढं आहे तेवढं आहे. आपण आपल्या मागच्या पिढीबद्दल लोकांना सांगतोय, आपल्याबद्दल आपली पुढची पिढी काय सांगेल याचा कधी विचार केला? काय सांगेल तुमच्याबद्दल? तुम्ही गुन्हेगार आहात बाबासाहेबांच्या चळवळीचे. कुठे थांबला बाबासाहेबांचा रथ? कुठे थांबली शाहू महाराजांची समानतेची चळवळ? हे प्रश्न आपली पिढी आपल्याला विचारेल. काय केलं तुम्ही ही चळवळ थांबवण्यासाठी? काय केलं तुम्ही धम्म वाढवण्यासाठी? काय केलं तुम्ही सांस्कृतिक लढा उभारण्यासाठी? काय झालं धार्मिक चळवळींचं? काय झालं बाबांनी बघितलेलं शासनकर्ती जमात चळवळी स्वप्नाचं? काय झालं? बाबासाहेबांनी स्वप्न बघितलं होतं की मला सारा भारत बौद्धमय करायचा होता. हा काय झाल्याचा प्रश्नाचं उत्तर तुमच्या आमच्याकडे अजिबात नाही. आपण असेच भकास चेहरे करून बसलेलो आहोत. 14 एप्रिलला नाचतोय, 6 डिसेंबरला रडतोय, 14 ऑक्टोबरला पुन्हा नाचतोय, पुन्हा असं काही झालं अन्याय अत्याचार की रडतोय आणि म्हणतोय की बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे. मधल्या वेळेस मात्र आपण मुडदे असतो, मुडदे. आपल्याला काही फरक पडत नाही. घरात छान जेवायला मिळतं, म्हणजे राहायला माडी, बसायला गाडी आणि नेसायला साडी आली. आम्ही छान आलबेल आहोत. 1 BHK झाला, 2 BHK घ्यायचा आहे, 2 BHK झाला, 3 BHK घ्यायचा आहे, सायकल झाली, बाईक पाहिजे, बाईक झाली, गाडी पाहिजे. आमचे स्वप्न मी 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 मध्ये अडकलेले आहेत. समाजाचं काय रगड्या? समाजाचं काय? तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. समाजाचं काय रगड्या? समाजाचं काय? घेणारे का अध्यक्ष